गुड इव्हनिंग स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये LCM म्हणजेच लसावी आणि HCF म्हणजे मसावी कसा काढावा हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. लसावी आणि मसावी नेमके काय असतात आणि हे कसे काढावेत. एकदम सिंपल गोष्ट आहे. याच्यामध्ये नंबर्सचे फॅक्टर्स पाडणं हे पहिल्यांदा माहिती असणं गरजेचं आहे. ते पण खास करून प्राईम फॅक्टर्स माहिती असणं. मग पहिली गोष्ट तर प्राईम फॅक्टर्स तुम्हाला येतात का ते पहिल्यांदा समजून घ्या. प्राईम फॅक्टर्स म्हणजे मूळ अवयव. आता मूळ अवयव हे कोणते असतात किंवा प्राईम फॅक्टर्स म्हणजे नेमकं काय. तर प्राईम फॅक्टर्स म्हणजे प्राईम नंबर्स हे एखाद्या संख्येचे अवयव आपण घेतले पाहिजेत. म्हणजे काय, प्राईम नंबर्स कोणते असतात. विच आर द प्राईम नंबर्स. 2 इज अ फर्स्ट प्राईम नंबर. आफ्टर दॅट 3, 5, 7, 11, 13 अशा पद्धतीच्या नंबर्सना आपण प्राईम नंबर्स किंवा प्राईम फॅक्टर्स किंवा मूळ अवयव असं म्हणत असतो. मग या नंबरची खासियत काय असते. दीज नंबर्स आर फाउंड इन ओनली इन सेल्फ टेबल. असं थोडक्यात साध्या शब्दात सांगते की एकतर स्वतःच्या टेबलमध्ये असतात ऑर इन अ टेबल ऑफ 1. म्हणजे 1च्या टेबलमध्ये तर हे असतातच. थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की दीज प्राईम नंबर्स हे दुसऱ्या कुठल्याही अंकांच्या टेबलमध्ये भेटत नाहीत. मग LCM कसा काढायचा. तर पहिल्यांदा प्राईम फॅक्टर तुम्हाला काढता आले पाहिजेत. तर मी इथे एक्झाम्पल सांगतो बघा, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. सपोज 8 इज अ नंबर. नाउ व्हॉट आर द प्राईम फॅक्टर्स ऑफ 8. सो फाइंड इट्स प्राईम फॅक्टर्स. इट्स प्राईम फॅक्टर्स. त्याला आपण याचे मूळ अवयव शोधा असं म्हणतो. मूळ अवयव शोधा असा जर क्वेश्चन आला तुम्हाला तर काय असणार आहे. 8चे प्राईम फॅक्टर्स काय असतात. तर इथं आपण अशा पद्धतीची मांडणी करतो. या भागामध्ये 8 लिहितो. तर 8ला पहिली डिव्हिजन ही कशानं जाते. 2ने डिव्हिजन जाते. म्हणजे 2 4 जार 8. बरं 2नेच का घेतली. कारण आपल्याला प्राईम फॅक्टर शोधायचे आहेत आणि पहिला प्राईम फॅक्टर कोण आहे. 2 आहे. म्हणून 2 पासून सुरुवात करायची. सो 2 4 जार 8 अशा पद्धतीनं बघायचं. आता इथं 4 आल्या. आता परत 4 हे कोणाच्या टेबलमध्ये आहे. 2 2 जार 4. 2 4 जार 8. 2 2 जार 4. परत आता इथे 2 आले तर परत 2 हे 2च्याच टेबलमध्ये. सो 2 1 जार 2. असं शेवटी 1 येईपर्यंत आपण या पद्धतीने फॅक्टर पाडायचे. जे आता लेफ्ट साईडला आपल्याला 3 भेटले आहेत. 2 2 2 हे तीनही प्राईम फॅक्टर्स आहेत. कोणाचे. 8चे. सो प्राईम फॅक्टर्स ऑफ 8 आर 2 into 2 into 2. किंवा याला आपण मराठीमध्ये असं लिहू शकतो. 8चे मूळ अवयव. 8चे मूळ अवयव बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2. अशा पद्धतीने आपण अवयव पाडू शकतो. मी अजून एक एक्झाम्पल घेतो म्हणजे लक्षात येईल. थोडंसं आणखं मोठा घेतो. सपोज 48 आहे. आता 48चे आपल्याला काय करायचे. प्राईम फॅक्टर्स म्हणजेच मूळ अवयव काढायचे आहेत. तर मूळ अवयव काढायचे म्हणजेच काय करणार. परत एकदा ही मांडणी अशा पद्धतीची करणार आणि इथं काय लिहिणार आपण 48. आता 48 ही समसंख्या आहे किंवा 48 ही इट इज अ इव्हन नंबर. दॅट्स वाय वी टेक डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ 2 पासून सुरुवात करायची. कायम लक्षात घ्या 2 पासून सुरुवात करायची. जर 2ने डिव्हिजन जात नसेल तर मग 3 पासून सुरुवात करायची. तर 2ने डिव्हिजन केली. 2 2 जार 4. 2 2 जार 4.
आणि 2 4 जार 8, 2 2 जार 4, 2 4 जार 8. याला आपण अशा पद्धतीनं बघू शकतो. 48ला डिव्हाइड केलं 2नं तर किती येतं? 24 येतं. असं पण करू शकता. नाव 24 भेटले. नाव 24 इज इन द टेबल ऑफ 2 बट ॲज 2 1 जार 2 1 जार 2, 2 1 जार 2 आणि 2 2 जार 4, 2 1 जार 2, 2 2 जार 4. Again, now 12 is in the table of 2, so again divide by 2. 2 6 jar 12, 2 6 jar 12. Again 6 is in the table of 2, so 2 3 jar 6. Now 3 is not present in the table of 2. आता 3 हे 2च्या टेबलमध्ये आहे का? तर बिलकुल नाही. म्हणून मग 3ने डिव्हिजन करायची. 3 1 जार 3 आणि शेवटी 1 आलं, थांबायचं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण प्राईम फॅक्टर्स ऑफ 48 इज इक्वल्स टू किती येणार? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. म्हणजे 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन ऑफ 2 इंटू 3. अशा पद्धतीनं आपण प्राईम फॅक्टर्स ऑफ 48 लिहू शकतो. हेच मराठीमध्ये कसं लिहितो? 48चे मूळ अवयव बरोबर 48चे मूळ अवयव बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. अशा पद्धतीने आपण मूळ अवयव काढले. आता जर तुम्हाला हे मूळ अवयव काढणं समजलं असेल तर तुम्ही आणखीन काही नंबर्सची प्रॅक्टिस करा. आता याच्यानंतर मी LCM आणि HCF म्हणजे लसावी आणि मसावी काढायचं सांगणार आहे. तर लसावी आणि मसावी नेमकं काय असतं हे आपण जरासं बघूया. तर असा घ्यावा विभाजक. याचं मराठीमध्ये LCM याचा लॉंग फॉर्म आहे लिस्ट कॉमन मल्टिपल. याचं नाव काय आहे? लिस्ट कॉमन मल्टिपल. किंवा याला मराठीमध्ये LSAV असं म्हणतात. तर मराठीमध्ये याला म्हणतात लघुत्तम सामायिक विभाजक असं म्हणतात. तसंच HCF याला म्हणतात हायेस्ट कॉमन फॅक्टर. तसं मराठीमध्ये याला म्हणतात मसावी. याचं नाव आहे महत्तम सामायिक विभाजक. सामायिक मध्ये असं असं लिहितात, हे असं लिहितात. सामायिक विभाजक, लघुत्तम सामायिक विभाजक, महत्तम सामायिक विभाजक अशा पद्धतीनं हे लिहू शकतात. तर आपल्याला आता LCM आणि HCF कोणत्याही दिलेल्या नंबर्सचा कसा काढायचा ते आपण समजून घेऊया. बघा, तर पहिला क्वेश्चन मी ते घेतो. 24 36 यांचा आपल्याला समजा लसावी काढायचं आहे, मसावी काढायचं आहे. फाइंड LCM and HCF of these numbers. या दोन्ही नंबर्सचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचे असं समजू. हा प्रश्न आहे. मग पहिलं तर मी काय सांगितलं आहे? फर्स्ट फाइंड प्राईम फॅक्टर्स. पहिलं काय सांगितलं आहे तुम्हाला? पहिली स्टेप काही असू दे, LCM असू दे, HCF असू दे, पहिली स्टेप आपली काय करायची? प्राईम फॅक्टर्स पाडायचे आहेत. म्हणजेच काय करायचं आहे? पहिल्यांदा मूळ अवयव शोधून घेऊ. कोणाचे? या दोन्ही नंबरचे मूळ अवयव शोधून घ्यायचे. कसे शोधणार? तर ते मी आता सांगितलेल्या पद्धतीनं, या पद्धतीनं जे प्राईम फॅक्टरची जी पद्धत सांगितली त्या पद्धतीनं. आता बघा, इथं मी 24 लिहितोय. 24 ही मांडणी केली परत एकदा. आता 24ला डिव्हिजन कशाने जाईल? हा इव्हन नंबर आहे, युनिट प्लेसला 4 आहे म्हणजेच इव्हन नंबर आहे. सो फर्स्ट डिवाइड बाय 2. 2 1 जार 2, 2 2 जार 4. म्हणजे 24चे हाफ किती झालं?
12. 2 ने डिवाइड करणं म्हणजेच हाफ करणं. नाव 12 इज इन द टेबल ऑफ 2. 2 6 जार 12. 2 6 जार 12. Again 2 3 जार 6. 2 3 जार 6. Now 3 is in the table of 3. So 3 1 जार 3. अशा पद्धतीने आपण 24चे प्राईम फॅक्टर मिळवलेले आहेत. नाव दुसरा नंबर दिला होता 36. तर 36चे प्राईम फॅक्टर्स बघा कसे. इथं अगेन ॲज 36 इज अ इवन नंबर, ॲज इन इट्स प्लेस इज 6. सो अगेन डिवाइड बाय 2. 2 1 जार 2. 2 1 जार 2. पण इथं किती आहे? 3 आहे, 3 आहे. सो 2 1 जार 2 म्हणजे रिमाइंडर इज 1. 2 1 जार 2. इथं 3 आहे, 3 minus 2 is 1. सो 1 and 6 we consider it as 16. आता नंबर काय तयार झाला इथं? 16. कारण 2 1 जार 2 घेतल्यानंतर इथं 1 रिमाइंडर राहतो. 1 and 6 we consider this number as 16. मग 2 8 जार 16. किंवा यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. 36चं हाफ केलं, 36ला 2 ने डिवाइड केलं म्हणजेच किती झालं? 18. 2 ने डिवाइड करणं म्हणजेच हाफ करणं. अगेन 2 ने डिवाइड केलं, 18चं हाफ 9. किंवा 2 9 जार 18 असं पण बघू शकता. नाव 9 इज इन द टेबल ऑफ 3. 9 हा 2च्या टेबलमध्ये नाही, तो 3च्या टेबलमध्ये. म्हणून 3 3 जार 9. शेवटी 1 आलं आहे का अजून? नाही. म्हणून पुन्हा एकदा 3 ने डिव्हिजन करायची. 3 1 जार 3. शेवटी असं 1 येईपर्यंत करत राहायचं. आता इकडं पण आपल्याला 24चे प्राईम फॅक्टर भेटले, इकडं 36चे प्राईम फॅक्टर्स भेटलेले आहेत. आता त्यांची मांडणी अशी करून घ्यायची. सो 24 इज इक्वल्स टू मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये घ्यायचं. 24ला आपण कसं लिहू शकतो? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. आणि 36ला कसं लिहू शकतो? 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. अशा पद्धतीने आपण हे दोन्ही नंबर्स लिहून घ्यायचे. थोडक्यात मला असं सांगायचं आहे, वेन वी हॅव टू फाइंड LCM ऑर HCF, जेव्हा आपल्याला लसाई मसाई शोधायचा असतो तेव्हा दिलेले सगळ्या नंबर्सचं प्राईम फॅक्टरच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये रूपांतर लिहायचं. यानंतर काय करायचं? आता इथं किती फॅक्टर आलेत बघा. इथं 2 फॅक्टर आहेत. पहिला आहे 2, दुसरा आहे 3. म्हणजे 2 आणि 3 शिवाय दोन्ही नंबरमध्ये अजून कुठलाही फॅक्टर आलेला नाही. आता मला सांगा इथं 2 किती वेळेस आलेलं आहे? LCM फाइंड आउट करताना काय करायचं बघा. तर LCM फाइंड आउट करत असताना इथं 2 पद्धतीचे फॅक्टर आलेले आहेत. कुठले कुठले? एक तर 2 आलं आहे, नाहीतर 3 आलं आहे. 2 किंवा 3 आलं आहे. आता या केसमध्ये 2 किती वेळेस आलं आहे? 1 2 3. किती वेळेस आलेलं आहे? 3 वेळेस आलेलं आहे. इथे या 36च्या नंबरमध्ये 2 किती वेळेस आलं आहे? 2च वेळेस आलेलं आहे. बरोबर. मग इथं 2 वेळेस आहे 2 आणि इथं किती आहे? 3 वेळेस आहे. म्हणून आपण LCM फाइंड आउट करताना जे जास्त असेल ते घ्यायचं. म्हणजे किती होते? 2 इंटू 2 इंटू 2. 3 वेळेस आहे ना, म्हणून 3 वेळेस घेतलं. ह्या 2 वेळेचा विचार करायचा नाही LCM फाइंड आउट करत असताना. किंवा काय म्हणतो आपण? लसावी फाइंड आउट करत असताना. लसावी जेव्हा शोधायचं असतं तेव्हा जेवढा जो नंबर जास्त वेळेस आलेला आहे ना तो नंबर घ्यायचा. आता 2 नंबर घेतला आणि 2 किती वेळेस आलेला आहे? 3 वेळेस आलेला आहे, म्हणून 3 वेळेस मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. आता राहिलं कोण? दुसरा नंबर कोण आहे? 3. आता बघा 3 इथं किती वेळेस आलेलं आहे? एकदाच आलेलं आहे. आणि इथं किती वेळेस आलेलं आहे? 2 टाइम्स. बरोबर. मग जास्त कुठं आलं आहे? इथं 2 वेळेस आलेलं आहे. म्हणून 3चं मल्टिप्लिकेशन पण यालाच घ्यायचं. किती वेळेस घेणार पण? 2 वेळेस घेणार. म्हणून 3 इंटू 3 असं घेणार. सो LCM इज इक्वल्स टू, आता ह्या गुणाकाराचं उत्तर काय येतं बघा. 2 इंटू 2 4. परत एकदा 4 इंटू हे 2 इंटू 3 इंटू 3. परत 4 इंटू 2 किती झाले? 8 इंटू 3 इंटू 3 आहे तसंच. या दोघांचा गुणाकार घेतला, या दोघांचा गुणाकार घेतला. आता या दोघांचा गुणाकार घ्यायचा. 8 3 जार 24 इंटू हे शेवटचं 3 आहे तसं, आणि 24 3 जार 72. म्हणजे 24 इंटू 3 किती आलं? 24 इंटू 3 करून बघा 72 उत्तर येणार.
म्हणजे LCM किती झाला 24चा आणि 36चा. 24 आणि 36चा LCM किती झाला 72. म्हणजे 24 आणि 36चा लसावी किती झाला 72. 72 हा लसावी झाला. सगळ्यांच्या लक्षात आला असणार. नाव मसावी किंवा आपण त्याला म्हणतो HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता हा कसा शोधायचा बघा. हा शोधत असताना आता मला सांगा, हे आपण प्राईम फॅक्टर पाडलेलेच आहे तिथं. हेच परत एकदा लिहून घ्यायचं. मसावी करत असताना 24 इज इक्वल्स टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 आणि 36चं घ्यायचं 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. बरोबर. इथं आपण काय बघितलं होतं, कुठला आकडा जास्त वेळेस आलाय ते बघितलेलं आहे. बरोबर. आता मला सांगा, मसावी काढत असताना किंवा HCF काढत असताना आपण काय करायचं असतं, पेयर्स पाहायचे असतात. काय पाहायचे असतात, पेयर्स, किंवा आपण त्याला काय म्हणायचं, जोड्या बघूया किती किती होतात. आता ह्या 2ला इकडं 2ची जोडी आहे का, येस आहे. म्हणजे HCF किंवा मसावी इज इक्वल्स टू, एक जोडी तयार झाली ना, म्हणून एकदाच लिहायचं 2. ही एक जोडी तयार झाली ना, म्हणून एकदाच 2 लिहिला. आता ह्या 2ला दुसरी जोडी आहे का, येस आहे. म्हणजे ही दुसरी जोडी तयार झाली. कशाची जोडी तयार झाली, 2ची, म्हणून अजून एकदा मल्टिप्लाय बाय 2 घ्यायचा. ह्या एका जोडीबद्दल एकदा 2, दुसऱ्या जोडीबद्दल दुसऱ्यांदा 2. आता हा इथं 2 आहे, पण इथं 2 आहे का, नाही आहे. पण इथं 3 आहे आणि इथं पण एक 3 आहे. म्हणजे या 3ची आणि या 3ची जोडी होती. मग ह्या जोडीच्या बदल्यात एकदाच 3 लिहायचं. आता ह्या 2ला कुठली जोडी आहे का इथं शिल्लक, नाही. या 3ला इकडं कुठली जोडी शिल्लक आहे का, नाही आहे. तर त्यांना घ्यायचं नाही. फक्त ज्यांच्या जोड्या झाल्या त्यांच्या बदल्यात एक एकच आकडा लिहून घ्यायचा. आता समजा दुसरा नंबर असताना इथं जर 5 आला असतं तर ते 5 पण इथं घेतलं असतं. ठीक आहे. तर अशा मल्टिप्लिकेशन इथं आपण घेतलेलं आहे. जोडीबद्दल एकच लिहायचं. याच्याबद्दल एकदा 2 लिहिला, याच्याबद्दल एकदा 2 लिहिला, याच्याबद्दल एकदा 3 लिहिला. नाव टेक दिस मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 2 4 इंटू 3. सो 4 इंटू 3 इज 12. म्हणजे 24 HCF ऑफ 24 अँड 36 इज 12. 24 आणि 36चा मसावी किती असणार आहे, 12 असणार आहे. याचाच अर्थ या 12च्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर असणार आहेत. बघा 12चं टेबल आठवून बघा. 12 1 जार 12, 12 2 जार 24, 12 3 जार 36. म्हणजे अशा पद्धतीनं आपण लसावी आणि मसावी काढायचा असतो. आय होप, मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणखीन काही बरेचसे प्रॉब्लेम्स सोडवले की मग तुमच्या हे जास्त चांगलं लक्षात येईल. मी एकच प्रॉब्लेम इथं सोडवलेला आहे. अजून एक प्रॉब्लेम इथं मी सोडवून दाखवतो दुसरे आकडे घेऊन, जेणेकरून तुमच्या सहज लक्षात येईल. ठीक आहे. तर त्यासाठी मी पहिलं एक नंबर घेतो. तो म्हणजे कुठले घेऊया, 2 नंबर. एक 38 घेऊया, ठीक आहे, आणि एक 27 घेऊया. म्हणजे हे कॉमन नंबर नाहीत. आता काही वेगवेगळे नंबर आहेत. आता या दोघांचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, LCM अँड HCF फाइंड आउट करायचं आहे. कसं करणार, मी पहिलं सांगितलं की प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करा. मग प्राईम फॅक्टर पहिल्यांदा फाइंड आउट केले. 38. आता 38ला युनिट प्लेसला 8 आहे, म्हणजेच 2 ने डिव्हिजन जाते. किंवा मग 38ला 2 हाफ केलं, 38चा हाफ किती झालं, 38चा हाफ करणं म्हणजेच 2 ने डिव्हाइड करणं, म्हणजेच किती झाले 19. 38चे हाफ किती झाले 19. किंवा असं करून बघा, 2 1 जार 2, पण इथं किती आहे 3, म्हणजे रिमाइंडर राहिला 1. मग 1 अँड 8 आपण 18 कन्सिडर करत असतो. मग 2 9 जार 18 झालं. आता 19ला 2 ने डिव्हिजन जाते का, नाही जात. 3 ने डिव्हिजन जाते का, नाही जात. बिकॉज 19 इज ऑल्सो अ प्राईम नंबर. म्हणजे 19ला फक्त 19नंच भाग जातो. म्हणून 19 एक्के 19 असाच भाग घालवायचा. 19 इटसेल्फ इज अ प्राईम नंबर, म्हणून आपण 19नंच डायरेक्ट डिव्हिजन केलं.
आता 27ची कशी गंमत होते बघा. 27 युनिट प्लेसला 7 आहे म्हणजे इट्स अ ऑड नंबर, म्हणून याला 2ने डिव्हिजन जाणार नाही, डायरेक्टली 3ने डिव्हिजन जाईल. 3 9 जा 27, 3 9 जा 27, परत 3 3 जा 9, परत इथं 3 आलं, मग परत एकदा 3 1 जा 3, शेवटी 1 येईपर्यंत थांबायचं नाही. म्हणून आता 38चे प्राईम नंबर काय झाले? 38चे प्राईम नंबर झाले 2 × 19 प्राईम फॅक्टर्स. 38चे प्राईम फॅक्टर्स काय झाले? 2 × 19. आणि 27चे प्राईम फॅक्टर्स काय झाले? 3 × 3 × 3. बरोबर. आता इथं किती नंबर आले फॅक्टर्स? 3 नंबर्स आलेले आहेत. कुठले कुठले? इथं 2 एकदा आलेलं आहे, 3 एक आलेलं आहे, आणि अजून एक नवीन नंबर कुठला आला आहे? 19. असे 3 नंबर आलेले आहेत वेगवेगळे प्राईम फॅक्टर्स. आता मी सांगितलं LCM फाइंड आउट करत असताना मॅक्सिमम टाइम्स कोण आलेला आहे ते बघायचं. मॅक्सिमम टाइम्स किंवा जास्त वेळेस कोण आलेला आहे, जास्त वेळेस कोण आहे ते बघावे, जास्त वेळेस कोण आहे ते तपासावे. आता इथं बघा, म्हणजे कोणामध्येही असेल बरं का, दोन्हीपैकी कुठेही असेल ते. आता LCM किंवा लसावी बरोबर. आता इथं 2 किती वेळेस आले बघा, 2 इथं आले एकदाच. इथं आलंय का 2? नाही आलं. म्हणजे लसावी काढत असताना 2 एकदा आहे तसं घ्यायचं. मग तो इकडे येऊ दे, इकडे येऊ दे. मसावीमध्ये मात्र पेअर बघायचे, 2 इकडं पाहिजे. पण लसावीमध्ये एकाकडे आले ना 2, मग एकदा घेऊन टाकायचं. आता 19 इथं आहे, पण इकडं आहे का? नाही, तरी पण एकदाच आलेलं आहे 19, म्हणून त्याला पण घेऊन टाकायचं. आता 3 मात्र बघा, 3 इथं आहे, इथं आहे, इथं आहे. 3 किती वेळेस आलेला आहे? 3 टाइम्स. 3 किती वेळेस आलेला आहे? 3 टाइम्स. म्हणून 3चा गुणाकार हा 3 वेळेस घ्यायचा. 3 × 3 × 3. म्हणजे LCM काढताना, लसावी काढताना ही गोष्ट लक्षात ठेवायची. 3 × 3 × 3 हे घ्यायचं. आता ह्या सगळ्या गुणाकाराचं उत्तर जे असेल तो त्याचा लसावी असणार आहे. आता बघा, 2 × 19 इज 38 इंटू 3 × 3 × 3 किती झाले? 27. म्हणजे ह्या दिलेल्या संख्याच परत आलेल्या आहेत. आणि 38 × 27 जे असेल याचं जे ह्या गुणाकाराचं जे उत्तर येईल, या मल्टिप्लिकेशनचं जे उत्तर असेल तोच त्याचा LCM असणार आहे. सो LCM इज इक्वल्स टू 38 × 27. परत तेच नंबर आले ना, याचं मल्टिप्लिकेशन करूया. 7 8 जार 56, इथं आलं 5. 7 3 जार 21 प्लस 5 इज 26. अगेन इथं 0 घेतो आपण. 2 8 जार 16, कॅरी ऑन 1. 2 3 जार 6 आणि प्लस 1 7. प्लस ॲडिशन करूया. 12 1 8 प्लस 10 2 इज 10. म्हणजे LCM किंवा लसावी किती झाला याचा? 1026. अशा पद्धतीने आपण LCM फाइंड आउट केला. नाव HCF किंवा मसावी. तर मसावी फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो? पेयर्स बघत असतो. आपण काय करत असतो म्हणून सांगितलं? पेयर्स किंवा जोड्या बघायच्या असतात. मी परत एकदा लिहून घेतो. 38 इज इक्वल्स टू 2 × 19 आणि 27 इज इक्वल्स टू 3 × 3 × 3. आता मला सांगा, ह्या 2ला इकडं पेयर आहे का? 2ला पेयर नाही. 19ला पेयर आहे का? नाही. 3ला पेयर आहे का? नाही. या 3ला पेयर आहे का? नाही. या 3ला पण पेयर आहे का? नाही. पेयर अशी लावायची नाही बरं का. या नंबरमधला एकाकडे आणि या नंबरमधला एकाकडे असं बघायचं असतं. मग इथं 2 आहे पण इकडं 2 नाही. इथं 3 आहे पण इकडं 3 नाही. इथं 3 आहे पण इकडं 3 नाही. इकडं 3 आहे पण इकडं 3 नाही. इकडं 19 आहे पण इकडं 19 नाही. म्हणजे या दोन्ही नंबर्समध्ये कुठलाही आकडा कॉमन नाही. त्यालाच आपण सामायिक असं म्हणतो. कॉमन या शब्दाचा अर्थ सामायिक असतो. मग कोणीच कॉमन नाही, म्हणजे याचा HCF कोण असणार आहे? ह्या दोन्ही नंबर्सचा 1 असणार आहे. याचा HCF कोण आहे? 1. अशा वेळेला आपण HCF घ्यायचा असतो 1. सो मसावी 38 आणि 27चा मसावी किती असणार आहे? 1. आणि लसावी किती असणार आहे ह्या दोघांचं? 1026. तर मी हे मनाचे प्रॉब्लेम काही सोडवून दाखवलेले आहेत. आणखीनही असे काही प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवून पाहिले की तुमच्या हे व्यवस्थित लक्षात येईल. काही अडचणी असल्यास सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही प्रॉब्लेम्स या पद्धतीचे सोडवून बघूया.
ठीक आहे. तर एवढा सराव करून बघा. व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर अजून एकदा परत रिपीट करून हे ऐका आणि तो डाऊट क्लिअर होतो का हे नक्की पहा. जर तुम्हाला अभ्यासामध्ये काही अडचणी असतील तर मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवता येईल. माझ्याकडून जितकं सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न करेन, सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करेन जितकं शक्य होईल तितकं. ठीक आहे. तर असंच अभ्यास रेग्युलर करत राहा आणि अभ्यासातल्या अडचणी मला शेअर करा, जेणेकरून माझ्या परीने मी त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा प्रयत्न नक्की करेन. गुड नाईट.